कुठलाही बाबा असो, सगळ्यांसाठी तो उघडा असतो. तो राजकीय असो, सामाजिक असो, चित्रपटसृष्टीतला असो. तसा या बाबांचा दरबार सगळ्यांसाठी उघडा असल्याचे, बाबांसोबत असल्याचे फोटो आपल्याला दिसतात. अनेक लोकांचे, अनेक पक्षाचे राजकीय लोक असतील, काही सेलिब्रिटी असतील. आता त्या 58 व्हिडिओ क्लिप्स ज्या आहेत, ज्या पोलिसांच्या हाती लागल्या, त्याच्यामध्ये सुद्धा काय असेल ते पोलिसांना म्हणजे चौकशी आणि ती पुढे येणार. पण त्या बाबाच्या दरबारात गेल्यानंतर त्याचा अनुग्रह घेण्याकरता त्या बाबाच्या चौकटीत उतरणाऱ्या भक्तावरच त्या बाबाची विशेष मर्जी असली पाहिजे. त्याच्यामुळे तो कोणाच्या विशेष मर्जीमध्ये तो सल्ला देत होता किंवा कोण त्याच्यावर विशेष मर्जी त्याची प्राप्त करून घेतली, कारण निवळ बाबाचा भक्त होणं महत्त्वाचं नसतं, बाबाची मर्जीसुद्धा सांभाळता आली पाहिजे. त्याच्यामुळे बाबाच्या मर्जीतली भक्ताची एक वेगळी डायरी असेल. असे अनेक भोंदू बाबा आपल्या देशात आणि महाराष्ट्रात पाहिलेत की त्या दोन डायऱ्यावाले, एक सिलेक्टेड भक्त आणि दुसरे इलेक्टेड भक्त. तर त्याच्यामुळे हे जे भक्त संप्रदाय आहे, त्यांच्या भक्त संप्रदाय त्यांच्या वळणातला किंवा त्यांनी हिप्नोटाईज केल्यानंतर त्यांच्या संपर्कात, दाट संपर्कात आलेला नेमका कोण आहे हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं बाबाचा मर्जीतला व्यक्ती हा घातपाताच्या कटाचा मुख्य सूत्रधार असू शकतो. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.